देहू रोडमध्ये बांगलादेशी पकडलं जाणं ही एक अत्यंत गंभीर घटना आहे। याचं कारण असं आहे की जी आपली भारत बांगलादेशची जी बॉर्डर आहे ही अत्यंत पोरस आहे। जवळजवळ 4000 किलोमीटरची बॉर्डर आणि त्या बॉर्डरवरती जो बॉर्डर गार्डिंग फोर्स आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, त्यांनाही घुसखोरी थांबवण्यात अजिबात यश आलेलं नाही आहे। असं मानलं जातं की जवळजवळ 5 ते 6 कोटी बांगलादेशी आज भारतात घुसलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की 35% लोकसंख्या आसामची बांगलादेशी आहे, 29% लोकसंख्या जी वेस्ट बेंगॉलची आहे ती बांगलादेशी आहे आणि इतर 9 राज्यामध्ये आता बांगलादेशी तिथे आज घुसखोरी करून 9 राज्यांकडे जात आहेत, ज्यामधलं महाराष्ट्र एक अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे। ज्यावेळेला हे बांगलादेशी भारतामध्ये घुसखोरी करतात त्यांना तिथल्या एजंट्सकडनं मदत होते। ते भारताच्या आत आल्यानंतर त्यांना तिथे डॉक्युमेंट्स बनवून दिली जातात, म्हणजे आधार कार्ड आहे किंवा पासपोर्ट आहे किंवा राशन कार्ड आहे वगैरे वगैरे। त्याशिवाय त्यांना ज्या भागात जायचं त्या भागाविषयीची माहिती दिली जाते, त्या भागामध्ये कशा प्रकारची वागणूक करतात त्याविषयी सांगितलं जातं। म्हणजे दुर्दैव असं आहे की एक बांगलादेशी जो भारताच्या आत प्रवेश करतो त्याला जवळजवळ 20-25हून जास्त भारतीय वेगवेगळ्या तऱ्हेने मदत करतात। तर म्हणजे बांगलादेशी घुसखोरांना जे मदत करणारे आहेत हे अत्यंत भयानक आहेत, कारण काही भारतीय पैशाकरता कुठलंही चुकीचं काम हे करू शकतात। म्हणजे आपल्याकडे अनेक लोकांकडे सरकारी डॉक्युमेंट नसतात, आधार कार्ड वगैरे, पण या बांगलादेशी किंवा रोहिंग्यांकडे सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट असतात। ही एक भयानक